राजाला गेला ना, राजाला प्रणिपात केला. राजा होता, जवळ गेले. जवळ गेल्यानंतर सांगितलं, महाराज हा तुमचा जो प्रल्हाद नावाचा मुलगा आहे ना महाराज, तो वर्गामध्ये स्वतः तरी अभ्यास करत नाही आणि दुसऱ्याही मुलाला अभ्यास करू देत नाही. मग हिरण्यकश्यपाने विचारलं, म्हणजे गुरुजी नेमकं काय करायले पोरग? अहो काहीतरी म्हणायला हो म्हणलं. आपण ते काय ऐकलं नाही, आपल्या त्या याच्यामध्ये नाही, ते ध्यानामध्ये नाही. काय की मला माझ्या आज्यानं ते ऐकलं नाही कधी, माझ्या वडिलांना ऐकलं नाही, माझ्या पंजानं ऐकलं नाही, माझ्या खानदानीमध्ये ते नाव ऐकलं नाही, असं काहीतरी म्हणायले बघा. मग आता हिरण्यकश्यप म्हणला, तुला माहित नसलं मला तरी काय माहिती, आपण दोघं पाहुणेच होत. मग यालाच विचारत काय म्हणायले ते. भक्त प्रल्हादाला समोर बोलला, बाळा ए बाळा प्रल्हादा ये बाळा बाळा बघा, अरे काय शिकलास रे तू शाळेमध्ये, मला म्हणून दाखव. भक्त प्रल्हाद समोर गेले, स्मित हास्य केले, बापाकडे पाहिलं. जसं देवावर भरोसा आहे ना, जग पूर्ण विरोधात जाऊ द्या, मामावर विश्वास असला पाहिजे. त्या आदमापूरच्या मामावर विश्वास असला पाहिजे. किती मोठे संकट येऊ द्या, त्या आळंदीच्या बापाचा विश्वास असला पाहिजे. आळंदीच्या बापावर इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी उजेडी राहिले, उजेडी हो उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ता. आळंदीला बाप आहे, आदमापूरला बाप आहे आपला, आणि ते बाप जर समर्थ असेल आपली काळजी करायला तर भ्याचे कोणाला. भक्त प्रल्हाद निडर अवस्थेत आहे, बापाकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. बापाने विचारलं, बोल प्रल्हादा काय शिकलास? नारायण नारायण श्रीमनारायण नारायण. बोल म्हटल्याबरोबर भजन चालू केलं. बापाला एवढा राग आला, पोटचं पोरग होत. म्हणला बेट्या दुसरं जर कोणी असतं ना, इथंच म्हणला त्याचे टंगडे तोडले असते, मुडकं तोडलं असतं, हात तोडून फेकून दिलं असतं बाजूला. तो मुलगा स्फोटाचा म्हणून तुला एकदा माफ करायला. हे काय आपल्या खानदानीचं शिक्षण नाही, आपल्या बाप जात्यापासून कोणा याचं नाव घेतलं नाही. अजिबात तुला सांगायला म्हणला ह्या देवाचं नाव. पण काय हो ती उर्मी असते. तुका म्हणे गंगा सागरी संगम, अवघ्या झाल्या उर्मी एक माहिती. उर्मी होती ती मस्ती होती, मस्तीत जगलं पाहिजे माणसानं. फकीर असतो ना, फकीर फकीर येतात काही तुमच्या गावात. फकीर कबीराने सांगितलं, फकीर कोणाला म्हणायचं? फिक्की
फिकिर की जो काकी करे उसका नाम फकीर आहे. ज्यानं फिकिरीला चिंताला फेकून दिलंय त्याचं नाव काय? ते फकीर मौजे जगत असतो. फकीरासारखं जीवन जगा, आनंदात आनंदात जगता. वाह वाह रे मौज फकीरांदी.